जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजपर्यंत आपण लिप्यांमध्ये झालेले बदल तसेच इकार आणि उकारांमध्ये झालेले बदल अभ्यासलेले आहेत. तर आजपासून आपण शिलालेख वाचनासाठी सुरुवात करत आहोत. आपण सर्वजण सम्राट अशोककालीन धम्मलिपी शिकलेले आहात, सातवाहनकालीन धम्मलिपी शिकलेले आहात. तर आजपासून आपण शिलालेख वाचनाचा पाठ घेत आहोत. तर सम्राट अशोककालीन शिलालेख अभ्यासायला घेतले तर ते शिलालेख आपणास चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या सीमावर्ती भागात आढळतात. आणि सातवाहनकालीन शिलालेख जर घेतले तर ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर अभ्यासायला मिळतात, ते आपल्याला आढळतात किंवा प्रत्यक्ष आपण लेण्यावर जाऊन ते आपण पाहू शकतो. म्हणून प्रथम आपण सातवाहनकालीन धम्मलिपीतील जे लेख आहेत ते डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील शिलालेखांचा विचार केला तर महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये आढळणारे शिलालेख हे सातवाहन कालखंडापासून अभ्यासायला मिळतात. त्या शिलालेखातील लिपी ही सातवाहनकालीन व त्यानंतरच्या कालखंडातील अभ्यासायला मिळते. लेण्यांमध्ये आढळणारे शिलालेख जास्त प्रमाणात दान दिल्याचे उल्लेख आढळतात. हे शिलालेख लिहिण्याची पद्धत जवळजवळ सगळीकडे सर्वसाधारण सारखीच आहे. या शिलालेखांची सुरुवात ही दानदाता ज्या ठिकाणचा रहिवासी आहे त्या ठिकाणचा उल्लेख या शिलालेखांमध्ये प्रथम आढळतो. त्यानंतर त्याच्या जे उपजीविकेचे साधन आहे, तो जो काही व्यवसाय करत असेल किंवा व्यापारी असेल, कोणी शेतकरी असेल, तर त्याचं जे उपजीविकेचं साधन आहे त्याचा उल्लेख आपल्याला 2 नंबरला मिळतो. त्यानंतर दानदात्याचं नाव आणि त्याच्यानंतर त्यानं जी वस्तू दान दिली त्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. तर अशा या क्रमपद्धतीने हे शिलालेख उत्कीर्ण केलेले आहेत. आता यामध्ये सुद्धा शिलालेखांमध्ये जे दान दिलेलं आहे त्यात बी काही कॉमन शब्द येतात, जे की देयधम्म किंवा देयधम्मम, देयधम्म. त्यानंतर जे काही दान दिलेलं आहे, जी वस्तू आहे त्यापैकी देयधम्म लेणं, देयधम्म किंवा स्तबोदान, अशा प्रकारे अनेक शब्द आहेत ना, हे कॉमन आहेत त्यामध्ये. तर आज आपण रायगड जिल्ह्यातील कुडा लेणी येथील एक छोटासा शिलालेख अभ्यासायला घेत आहोत. तर तो शिलालेख या पद्धतीने आहे. आपण लेण्यावरती गेला तर शिलालेख हा सरळ रेषेत भेटेल आपल्याला. अक्षरांच्या मध्ये कुठेही पेस आपल्याला अभ्यासायला मिळत नाही. तर तो पेस आपण कुठे द्यायचा? तर तो पेस आपण ज्या ठिकाणी स आहे, ज्या ठिकाणी य आहे, तिथं आपण ते शब्द तोडायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण मराठीमध्ये आपल्या देवनागरीमध्ये हे कसं लिहिलं जातं हे आपण बघूया. तर पहिलं अक्षर आहे क, दुसरा आहे र, तिसरा आहे हा, ड, क, स, कर, करहाड कस, लोह, लोह, वा, नी, ई, य, स, म ही कस, म ही क, स, देय,
धम ले आणि न. तर अशा प्रकारे आपल्याला सलग वाचनात मिळतं. तर आपण शब्द कुठे तोडायचा? कर हाड क स. तर हा स आला तर इथं पहिला शब्द आपण संपवायचा. त्यानंतर लोह वाणी इ स, इथे स आला, इथे हा शब्द संपवायचा. म ही क स, इथं स आला, इथे शब्द संपवायचा. देय दम लेणं, हे सर्वसाधारण कॉमन येतं. तर अशा प्रकारे आपण शब्द तोडायचे आहेत. आता या शब्दांचे अर्थ काय होतात? कर हा ड क स. कर हा ड क स म्हणजे मी प्रथम शहराचं नाव येतं, ज्या ठिकाणचा दानदाता, ज्या ठिकाणचा रहिवासी आहे त्या ठिकाणाचं नाव येतंय. म्हणजे हा पहिला कर हा ड क स म्हणजेच हे दानदात्याचं राहण्याचं ठिकाण आहे, त्याच्या शहराचं ठिकाण आहे. तर याचा अर्थ होतो कराड. कराड हे काय आहे? तर हे शहराचं नाव आहे, शहराचे नाव. त्यानंतर आपल्याला शिलालेखांमध्ये दानदाता जो काही व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाचा उल्लेख करण्यात येतो. तर 2 नंबरला काय आहे? लोह वाणी इ स. लोह वाणी इ लोहवाणी इ स. तर लोहवाणी यस, लोह म्हणजे लोखंड आणि वाणी, वाणी म्हणजे व्यापारी. म्हणजेच हा कशाचा व्यापारी आहे? तर लोखंडाचा व्यापारी आहे. लोखंडाचा व्यापारी. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला दानदात्याचं नाव येतं. तर इथे तिसऱ्या क्रमांकाला काय आहे? म ही क स. म ही क स. महिकचा मराठी अर्थ काय होतोय? महिक. महिक, महिक काय आहे? तर त्या दानदात्याचं नाव आहे. म्हणून महिक हे एक व्यक्ती आहे, व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर काय आहे? देय धम्म लेणं, हे कॉमन आहे. देय धम्मदान दिले, कशाचं? तर लेण्यांचं. देय धम्म म्हणजे धम्मदान दिले. धम्मदान दिले. कशाचं धम्मदान दिलेलं आहे? तर तो शेवटचा उल्लेख आहे लेणं. लेणं म्हणजे लेणी. लेणं म्हणजे लेणी. तर त्या लेणीचं धम्मदान दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? तर महिकनं दिलेलं आहे. तर आता हे शब्दाचे अर्थ आपल्याला कळाले. आता यांचा क्रम कसा लावायचा? तर क्रम लावताना अशा पद्धतीने लावायचा.
कराड शहरातील लोखंडाचा व्यापारी महिक याने लेण्यांचे धम्मदान दिले. मराठी अर्थ. कराड शहरातील व्यापारी कोण आहे? महिक. यांनी लेण्याचे धम्मदान दिले. तर अशा प्रकारे हा मराठी अर्थ होतो. तर प्रथम दानदाता ज्या ठिकाणची रहिवाशी आहे त्या ठिकाणाचा उल्लेख येतो. त्यानंतर तो जो काही व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाचा उल्लेख येतो. त्यानंतर दानदात्याचं नाव येतं आणि त्यानंतर त्यानं जी वस्तू दान स्वरूपात दिलेला आहे त्याचा उल्लेख हा शेवटी येतो. तर अशा प्रकारचे हे जे सातवाहनकालीन शिलालेख आहेत तर याची मेथड ही सर्वसाधारण सारखीच आहे. याच क्रमवारीतले आपल्याला शिलालेख हे बऱ्याच ठिकाणी अभ्यासायला मिळतात. तर उद्यापासून आपण छोटे छोटे शिलालेख अभ्यासायला घेऊया. जय भीम. नमो बुद्धाय.